सागर, आपण पाहतो या ठिकाणी दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात असल्याचं दिसतंय आणि सध्या गावामध्ये काय परिस्थिती आहे? मोहिनी, आपण पाहिलं की खरं तर राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती चोख असा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परभणी नगरीमध्ये लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर संपूर्ण जो काही राहुल गांधींचा दौरा ज्या मार्गावर आहे त्या मार्गावर फुटाफुटाला पोलीस जे आहेत तो पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणाहून राहुल गांधी यांचा ताफा जो आहे तो काही वेळापूर्वी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घराकडे आलेला आपल्याला पाहायला मिळालेला होता। त्यानंतर आता जाताना देखील तोच रूट असणार आहे आणि संपूर्ण शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबरीने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते देखील जमा झालेले आहेत। राहुल गांधी खरं तर काँग्रेसचे नेते आहेत ते या ठिकाणी परभणीमध्ये आल्यामुळे काँग्रेसचे बरेच दिग्गज नेते जे आहेत ते देखील परभणीमध्ये दाखल झालेले आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट जी आहे तर राहुल गांधी घेत आहेत। जवळपास 25 मिनिटांपासून या ठिकाणी ही भेट जी आहे ती सुरू आहे आणि राहुल गांधी फरशीवरती बसून या संपूर्ण सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद साधता आहेत, त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा देखील प्रयत्न करत आहेत। आपण पाहतो खरं तर 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील आले होते। अजित पवार देखील या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेटून गेले आणि त्यांनी देखील सांत्वन जे आहे या ठिकाणी भेट घेतलेली पाहायला मिळाली होती। खरं तर सरकारकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना मदत देखील जाहीर झालेली आहे। एक पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी निलंबित केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। मात्र असं असलं तरी आमचं दुःख या मदतीमुळे किंवा एकाच पोलीस अधिकाऱ्याला निलंबन केल्यामुळे कमी होणार नाही आहे। तर जे कोणी दोषी अधिकारी आहेत त्यांना फासावर लटकवा, ज्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जी शिक्षा लागते ती शिक्षा या संबंधित लोकांना लागावी अशी देखील अपेक्षा ज्या आहे त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता आपण पाहतोय राहुल गांधी जे आहेत त्या ठिकाणी सांत्वन भेट घेऊन बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतो अगदी सागर, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत। इथे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते सुद्धा आलेले आहेत, यामध्ये बाळासाहेब थोरात असतील, यशोमती ठाकूर असतील, यासोबतच नाना पटोले आहेत आणि अमित देशमुख सुद्धा इथे आलेले आहेत। एकूणच काँग्रेसचे हे महत्त्वाचे नेते आज परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। आता राहुल गांधी सूर्यवंशी कुटुंबियांशी चर्चा करून बाहेर आलेले आहेत आणि या ठिकाणी ते माध्यमांशी संवाद साधतील।